सगळ्यांना धक्का कॉलेज मी नंबर होत आहे. तर आज आपल्याला तुमच्यासाठी एक खास सरप्राईज सगळ्यासाठी सरप्राईज आहे. आणि तुला कोणाला सांगितलं कोणाला माहित नाही. पिऊची तब्येत बी बरोबर नव्हती आणि माझी पण तब्येत नाही बरोबर. आणि पिऊला आत्ताच बरं लागते आणि पिऊला बी बरं लागतच होतं, पण डबल पिऊला आपला सर्दी खोका खाशी डबल सुरू आहे. तर मी होते झोपलेली. आता माझा अवतार अंगावर घेऊन झोपेल होते मस्त मी. पण आत्ताच पार्सलवाल्याचा फोन आला की आपल्याला करायचं होतं ते 12 तारखेला पिल्लूच्या बड्डेसाठी लावायचं होतं ते. पण बघू आता, आपण नुसतं आणून ठेवणार आहे. आणि आमचा बड्डे बॉय इथं झोपला आहे. पिल्लूला बरं नाही तर सरप्राईज येत आहे बरं का आपलं, आहे ना. खोलून दाखवणार आहे का आपल्याला ते? तर बघू आता काय सरप्राईज. तर आपल्याला मला पण काही माहिती नाही सरप्राईज काय आहे. सरप्राईज काय आहे तर खरंच माहिती नाही मला. सरप्राईज सगळं करायला चालू आहे. सरप्राईज ते सगळं करायला सगळ्यांची सगळं बा काहीच माहित नाही म्हणती काही चालू. तर आता बघ, आता येईन ते फ्रोझन पैसे ना. आता येईन ते तो खोलून दाखवते ते. पप्पा ऐकत नाही काय. बघ मम्मी काय म्हणते. पप्पा ऐकत नाही. पप्पा नाही ऐकत आपले. पप्पाचं ठरलंच असते घ्यायचं असते. राहो ह्या घरात कुठं तरी ते राहणार. चौकीकडून पाहून घ्या सगळं काही. तर आता बघू ते येते पार्सल. तर तुम्ही ते आलं ते गाडीत नाही आलं वाटतं. मोठ्या गाडीत का मोठ्या गाडीत मम्मी तिकडे जाईल मंदिरापाशी जाईल फोन घेऊन तेव्हा दाखवेल. हे बघा आता येतं एक पार्सल आपलं. हे बघा याला माहित नाही काय माझ्या फ्रीज आणि कूलर अँटीने सांगितलंय मला. हां बरं बरं सगळं गलत आहे काहीच. आता येईल तर सांगेल काय आम्ही आज चाललोय आंटीकडे फोन करायला. चला हे बघा गाईज आमचं पार्सल आलेलं आहे. बघ कसं आहे आमचं पार्सल. आंटी पिऊ हा चालू यार काय मुझे भी दिया कौन दो. हे बघा गाईज आमचं पार्सल. मला अब क्या है गब्बर है. गब्बर क्या है अंदर से. हे बघा गाईज आता उतरून घेतलेला आहे. आंटी आपल्याला न्यायचंय इथं थांबा. चला घेतलंय आपण पार्सल आणि चाललोय वापस घरी. घराले फायनल आपले बॉक्स घरी आलेत. काय बॉक्स मध्ये वळखा बरं काय तर काय असेल. कोणला जाणले. हे बघा हे 2 बॉक्स आहे आणि या इंदरचे खूप जड येते. फायनल मला वाटलं माझ्या अंगावरच पडेल. घरपोच आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. मॉलमधून आपल्याला घरपोच देते ते आणून. आपण जेव्हा आम्ही प्रोझनला गेलतो काल आणि प्रोझनमधून अंड मागवलंय त्याने. आज आपल्याला पार्सल आपलं घरी आणून दिलं. तर काय पार्सलमध्ये वळखा सगळ्या जणांनी काय आहे. नक्का सांगू पिऊ आवडलं.
वेल्डर का नाही लय भारी खोल्यावर खोलल्यावर कळलं आता. आणि आपल्याला हे पार्सल लावायचं आहे पिल्लूच्या बड्डेच्या दिवशी सकाळी 12 तारखेला. हे बघा बड्डे बॉय कसं झोपला आहे की नाही माझ्या पिल्लूला गिफ्ट आपण लावून देणार आहे 12 तारखेला. आता येतील साहेब आले. साहेब काय ऐकत नव्हते. साहेबांनी एक जर मनावर धरलं की साहेब केल्याशिवाय राहत नाही. साहेब लिगिसून घ्यायचे म्हणते. आपण काय याला पैसे घ्यायचे काही भरले नाही. 0 राऊंड पेमेंटवर आणलेलं आहे आणि हप्ते आता सुरू राहणार आहे त्याचे 10 महिने. 1 रुपया पण आपण भरलेला नाही तिथं. तर बघू आता पिऊचे पप्पा आल्यावर आपण ब्लॉक करू. साहेब खुश होतील खूप. आलं तुमचं पार्सल. मला कालपासून कोणी नाही सांगितलं. हा तुला तर ऐकायचंच नसतं आहे ना. काय ठरलेलं असल्यावर का कोणाचं ऐकायचं नाही. लाईट लाव ना. हे बघा फोन घेतला मी 30,000चा. कसा वाटला? कसा वाटला? लोकांचा फोन दाखवते. आता 10 मिनिटं झाले यायला. हो का? त्याला फोन लावतोस मग फिटिंग करून घेतली घ्यायची का? आता मी म्हणलं आपला तुम्हीच खाईन. कोण खाईन? मी कामाला राहीन. खाईन ना तुमचं बुट्टन. बुट्टन खाईन मा. अंकल तुमचा साखला दिवा. तुमचं म्हणजे ठरेलच असताय ना. काही बी घ्यायचं म्हणल्यावर घ्यायचं म्हणजे घ्यायचं. उन्हाळ्यात कशी गरमी होती मग. आता फिटिंग केल्यावर मस्त जायचं. आणि हे बघा हायर कंपनीची खूप खरंच छान आहे अशी. आणि आम्ही ती नवी बघितली होती. खूप मस्त आहे अशी. 25,000 हायरची घेतलेली आहे. किती हजाराचा आहे? 0 डाऊन पेमेंट आहे ना. 0 आहे का? आणि त्याला ते लागले ना. काऊन नाही सांगत? कॅश घ्यायची वाटत. कशाला कॅश घ्यायची? आपण जे घेतली ते सांगा लागेल ना. लोक कोण कुठून कॅश नाही घेतली फुकट सांग उकच सांगायची का? हे स्टँड आलंय काय तर घ्यायची करून मग.